उमरगा वन परिक्षेत्र कार्यालय, पण इथे अधिकारीच नाहीत? शासकीय कार्यालय की कोणाचं खाजगी ठिकाण? बनावट कर्मचारी, अनुपस्थित अधिकारी आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यासाठी शीतल चव्हाण फाउंडेशनतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान आमदार प्रवीण स्वामी यांनीही या प्रकरणाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. उमरगा येथील वन विभागातील या कथित गैरकारभाराविरोधात शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी कार्यालयाला भेट दिली असता एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे समोर आले. केवळ 2 कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुख्य जबाबदार अधिकारी नियमितपणे कार्यालयात येत नसल्याची माहितीही मिळाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इतकंच नाही तर काही कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र नसल्याचेही निदर्शनास आले असून बनावट कर्मचाऱ्यांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच वन विभागाच्या कामकाजातील अनेक गंभीर त्रुटीही समोर आणण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांची नियमित अनुपस्थिती, शासकीय योजनांची अंमलबजावणी न होणे, निधी अपहाराचा संशय, वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना होणारा धोका आणि त्यावर कोणतीही उपाययोजना न करणे, तसेच जंगलतोड व वृक्षारोपणाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. फाउंडेशनच्या वतीने या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची खातरजमा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या निवेदनावेळी उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी आणि मुख्यमंत्री शेत पानंद रस्ते सह अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते शरण पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही तर बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल. निवेदनावर राजू बटगिरे, करीम शेख, रोहित वाघमारे, दीपक झाकडे, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, अर्चना जाधव आदींसह इतर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उमरगा येथील वन विभागातील या कथित गैरकारभारावर प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा.